नमस्कार मंडळी, पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। ब्लॉगचा काय आता पता नाही, काय कसं करायचं काय माहीत नाही, पण आम्ही चाललोय आज शिवनेरी गडावर। चलो कसं वाटते तुला गडावर? हम यहाँ पे शिवनेरी को जाने के लिए आए गए हैं। हाँ, तो अभी हम डायरेक्ट शिवनेरीला जाऊ नको, काहीतरी सांग तुला कसं वाटतंय? भावा मस्त वाटते मला, बऱ्याच दिवसानंतर चाललोय आम्ही ट्रेकिंगला। तुम्हाला एक ओळख करून देतो। भावासोबत पहिल्यांदाच चाललोय मी। हे आहेत ते माझे जिजू आहेत, माझी बहीण, तिचा नवरा, भाऊच आहे आपला, भाऊच आहे, एवढा काय विषय ना। आता नवऱ्यासोबत माझा पहिलेच ट्रेक आहे, असा योग कधी पहिल्यांदा आला नव्हता। तर आणि पहिल्याच ट्रेकला आम्ही चाललोय महाराजांची जन्मभूमी शिवनेरी। तर भेटूच गडावर। संजय कसं वाटतं तुला चाललंय? नवीन एक्सपिरियन्स आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, बघू आता कसं मजा येते ती। चला आता आमची खऱ्या परीने ट्रिप सुरू झालेली आहे। सगळे आता हळूहळू लाईन वाईज चालले आहेत आमचे इकडे बसमध्ये। जाऊया, जागा पकड्या पहिली, जरा आम्हाला हाय उलटीचा त्रास हो। अशा प्रकारे भावांनो आम्ही सगळे आता बसमध्ये बसलो आहे। आता आम्ही करंटली आहे डोंबिवली स्टेशनला। आता इकडून जायचे डोंबिवली ईस्टला। 20 जण इकडून चढली आहेत, 20 जण तिकडून चढणार आहेत। मग खरी ट्रिप सुरू होणार आहे। थोड्या जरा इकडे सेटल होत आहेत बघा। ओके ओके, चला पहिला ब्लॉग आहे, थोडं सांभाळून घ्या। तर मित्रांनो आम्ही इकडे आलो आता दुसऱ्या हॉल्टला। जसं मी तुम्हाला सांगितलं, डोंबिवली ईस्टला 20 जण उभी होती, तिकडे आलो आहे सगळे। आता सगळे जमा झाले, तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी जरा गाडीची पूजा केली जाईल। एकदा की गाडीची पूजा केली की मग डायरेक्ट सुसाट निघायचं शिवनेरी। इकडे गाडीची पूजा चालू जरा। चला भावांनो, आता डोंबिवली वेस्टला आम्ही थांबलो। फोटो सेशन वगैरे सगळं झालेलं आहे। आता खऱ्या अर्थाने सगळं ऑल सेट टू गो। कदम ट्रॅव्हल्स सगळे बसलेले आहेत। चला आता जायचं। मी तर भावा जाऊन झोपणार आहे। कोण तू? मी झोपणार भावा, भजन करायचं आहे, भजन करायचं की भजन करूया, सगळं करूया। उलटा कॅमेरा पण। तर मित्रांनो आम्ही इथे हॉटेल प्रांजली फॅमिली रेस्टॉरंट इथे थांबलेलो आहे। एक छोटासा टी ब्रेक आहे, जास्त काय नाही। ज्यांना वॉशरूमला जायचं असेल ते जातील। ड्रायव्हरने थोडी रेस्ट घेतली आहे आणि अजून खूप पल्ला बाकी आहे। आत्ता वाजलेत बघा 2:35। 4, 4:30, 5 वाजेपर्यंत आम्ही पोचलो पाहिजे। बघूया पुढचा प्रवास कसा होतो। आत्ता खूप गाडीमध्ये खूप गाण्यांचे भेंड्या वगैरे सगळं चाललं।
गाण्यांच्या भेंड्या चालल्या, सगळ्यांनी मजा केली, कोण अजून झोपलंच नाही. आता काय बोलायचं, सगळ्यांची मजा जोरात चालू आहे. बघूया आता पुढे सकाळी आता आम्ही पोचल्यावर कसं काय होतंय. नाही कशी चालली तुमची जर्नी? छान आहे. कशी काय केलं तुम्ही आतापर्यंत खूप छान वाटलंय. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट टाइम आम्ही आलोय, पण खूप एन्जॉय केलंय आम्ही नेक्स्ट टाइम बाकी तुम्ही काय म्हणा, आतमध्ये काय काय मजा केलं तुम्ही? आतमध्ये काय सगळे एकदम खूपच छान आहेत. एन्जॉय गाण्यांच्या भेंड्या वगैरे चालू आहे. गाण्यांच्या भेंड्यामध्ये आम्ही सहभाग घेतलाय. त्याच्यामध्ये मला खूप मजा आली आहे. आता बघू पुढे, अजून उद्याचा दिवस बाकी आहे. या ठिकाणी एक चहाचा ब्रेक घेतला गेला आहे. सुरकी पिओ आपले भाऊबंद शुभम, सौरभ आणि आदित्य. भावांनो अर्धी पब्लिक पुढे गेली आहे. आता वाजले आहेत बरोबर बघा 5:37. 5:15च्या दरम्यान आम्ही पोचलो खाली इकडे. आम्हाला वाटलं 4:30पर्यंत पोचू, पण वेळ लागला थोडा. आणि आता इथून थोडं रस्त्यावर चालत जायचं आहे. आणि मग पुढे काय ते आमचं ट्रेकिंग आहे. थोडी थंडी आहे, जास्त नाही. इकडे फोटो सेशन वगैरे चाललंय जरा. शुभम, हो शिवम दादा. अरे वा, नमस्कार दादा, नमस्कार. कसं काय? अरे हळू हळू हळू. अशा प्रकारे फोटो काढता काढता ऍक्सिडेंट झालेला आहे इथे. ब्लॉग मध्ये अरे चला, थोडी लो लाईट आहे, भेटूया पुढे थोडं. शिवजयंतीपासून तर आतापर्यंत किल्ल्यावरती काही साफसफाई नाही केलेली. तुम्ही वरती जाऊन जरी पाहिलं असेल ना, एवढी शिवजयंतीची गर्दी असेल तरी पण आम्ही किल्ला कसं प्लास्टिक मध्ये आटोक्यात आणलेलं आहे. एवढी गर्दी असून सुद्धा आता तुम्हाला मी वरती सोडण्याचं कारण काय आहे, इथं बिबट्याचा वावर आहे. त्याच्यामुळे मी काय म्हटले 6:45 वाजता उजेड पडतो. त्याच्यामुळे काय गोष्ट ओके. जर तू वासोट्याला गेलेस ना, वासोटा आणि पेपर फ्लावर जाऊन बघितलं काय जाणार नाही. घाबरलो काय एकदम काय प्रकार. मित्रांनो तुम्ही पाहू शकता या साईडला नवीन बांधलेल्या पायऱ्या आहेत आणि ह्या जुन्या पायऱ्या आहेत शिवनेरी किल्ल्यावरच्या. मी तुम्हाला एक शॉर्ट इन्फॉर्मेशन देतो शिवनेरी किल्ल्याबद्दल. शिवनेरी किल्ला हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान आहे. सुमारे 400 ते 450 पायऱ्या या गडावर आहेत. पुण्यापासून यायचं झालं तर हा किल्ला पडतो 105 किलोमीटर. डाम वगैरे लावायचं आता, लाईटाची सोय करताय. भावांनो बघता आपण या गडावरचा 4था दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा इथे आलो आहे. तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा या जुन्या पायऱ्या व या नवीन पायऱ्या. भावांनो या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत. पाण्यामध्ये कोणीही काही टाकू नये म्हणून त्यांना असं शेड घातलंय, पाहू शकता तुम्ही. यस, इथे वॉशरूमची देखील सोय आहे. काय काय माहिती. पिऊ हाय.
परत येते सगळे बघता बघता या ठिकाणी मीना दरवाजा इकडे पोहोचलो आपण. हा मीना दरवाजा आहे. मीना दरवाजा झाल्यावर लगेच इकडे कुलूप दरवाजा आहे. या ठिकाणी हे आहे अंबार खाना म्हणजे धान्य गोटी. भावांनो आता वाजलेत 7:20. पाहू शकता तुम्ही हळूहळू करत आम्ही सगळं बघत चालले आहोत. सुंदर असं सूर्य वरती आलेला आहे. काय रे भावांनो आम्ही चालता कुठे आलो आम्हाला काय माहीतच नाही. शिवाजींचे जन्मस्थळ एका दुसऱ्या वाटेला आहे पण आम्ही आलोय भलत्याच वाटेकडे. आता बघूया चालता कुठे पोचतोय. वातावरण एकदम शांत आहे, मन मिळावं आहे. इकडे येऊन शांत असं बसू शकते, थोडं मनाला शांती मिळू शकते. भावांनो फायनली आपण गडाच्या शेवटच्या पॉईंट म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी पोचलेलो आहोत. हे पाहू शकता सगळी मंडळी आपली फोटोशूट करते. इकडे आपण खूप लेट आलोय. तो तिकडून काढ मी इकडून काढतो. भावांनो हे आहे शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ. इथे चालू आहे आपली फोटोशूट. एक मिनिट. भावांनो आपण वरती जाऊन एकदा बघून येऊया वरती कसं क्या कर रहे हो? ती बी होतो ना चंद्रकांत देसाईचा कडेलोट करण्यासाठी आलोय मी. कडेलोटावर दाखवतो तुला लाईव्ह. काय वाटत नाही. असं इकडे पुढे गेलोय आपण. बघितलं चुकी केली तर भावांनो हा होता आपला सर्वात शेवटचा पॉईंट. आम्ही सुरुवातीला येत होतो तेव्हा खालचं मंदिर बंद होतं, शिव मंदिर. तर आम्ही आता जाताना ते एक बघणार आणि मग आपली आजची शिवनेरीची ट्रेक इथेच समाप्त होणार. बघूया थोडं खाली जाऊन कसं काय वाटतंय. इकडे सगळी आपली मंडळी आराम करते, फोटो सेशन वगैरे चालू आहे सगळं.
छान वाटलं खूप. एक वेगळाच अनुभव होता. भावांनो आता वाजले 9:15. आत्ता ह्यांचे फोटोशूट सगळं वगैरे झालंय आणि आम्ही आता खालच्या दिशेने निघालोय. सगळ्यांना जोराच्या भूक लागल्यात. खाली जाऊन पटकन नाश्ता करणार आम्ही. बघूया आता नाश्त्याला काय काय असतंय काय काय नाही. बघूया आता. सौरभ ये का लवकर. चला जाऊन आधी मानव अशा प्रकारे आमचे मित्र सौरभ वाईंगडे, फोटोग्राफर शुभम पाटील, अक्षरा. काय अक्षरा काय नाही कंटाळलीस हो? ईडी झाली काय ग? हवी या चल सौरभ. हा मगाशी मंदिर बंद होतं त्यामुळे आता परत मंदिर सुरू झालं असणार. मंदिराकडे चाललोय आम्ही. गेले ना सगळे आपले पुढे? हो बरेचसे लोक आपले पोहोचले मंदिरामध्ये. हॅलो भावांनो, आता आम्ही किती वाजले रे? वाजले किती? आता वाजले किती? 11:10. आता वाजले 11:10 आणि आम्ही आता गडावरून खाली आलोय. तिकडे आमची बस होती तिकडे. आता बघूया नाश्ता कसं काय. आता अजून काय नियोजन झालं नाहीये. नाही असं नाही, नियोजन झालं नाही. सध्याचा नाश्ता तरी संत्रा नागपूरची. तर भावांनो आता आम्ही आलोय किल्ल्याच्या खाली आलोय आम्ही. नाश्ता करायला आलोय. मोरे हॉटेलमध्ये आलोय. सूर्यप्रकाश जुन्नर मधलं शिवनेरी किल्ल्याच्या इकडचं नामांकित हॉटेल आहे असं ऐकलं आम्ही. इकडे मिसळपाव छान मिळते. तर आम्ही मिसळपाव खायला आलोय. सौरभ आहे माझ्यासोबत आणि आदित्य आणि आपला भाऊ शुभम. बाकीची सगळी मंडळी दुसऱ्या रूम मध्ये आहे. आम्ही इकडे आहे. छान आहे मिस्टर, झणझणीत आहे तरी पण एक नंबर आहे. छान आहे ओव्हरऑल. चला आस्वाद घेऊया. पाव बिव घेऊन आपला माणूस. चला